विठ्ठल नाना जर बकासूर आणि मथुरच्या गाडीवर जर आपल्याला बसलेले दिसले तर ती गाडी एक नंबर मध्ये जर नाही गेली तर YouTube चॅनलच बंद करून टाकेल मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघून तो विषय तुमच्या ध्यानात आलाच असेल. आपला प्रयत्न आहे मित्रांनो येणाऱ्या मैदानात आणि आपल्याला असं वाटतंय म्हणजे मलाच नाही पूर्ण विठ्ठल नाना प्रेमी असो, बकासूर प्रेमी असो, मथुर प्रेमी असो मित्रांनो, पुढच्या येणाऱ्या मैदानात आपल्याला सर्वांना असं वाटतंय, मला तर मनापासूनच वाटतंय मित्रांनो, आता पुढच्या येणाऱ्या मैदानात मथुर आणि बकासूर पुन्हा एकदा एकत्र पळावा मित्रांनो. आणि ही जोडी जर एकत्र पळली तर त्या गाडीवर फक्त आणि फक्त विठ्ठल नाना ड्रायव्हर पाहिजेत मित्रांनो. मला तर असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. महाराष्ट्राला असं वाटलंच पाहिजे की, आणि वाटतंयच मित्रांनो, की विठ्ठल नाना बकासूरच्या आणि मथुरच्या गाडीवर बसलंच पाहिजेत. आणि त्या गाडीला काय स्पीड लागल ही सर्वांच्या देखत आणि सर्वांच्या डोळ्यासमोर मित्रांनो येणारी गोष्ट आहे. आणि पुढच्या येणाऱ्या मैदानात मला तर असं मनापासून वाटतंय की बकासूर आणि मथुर, आता भरपूर जण एवढं युट्यूबवर बोलतात बकासूर संपला, मथुर संपला, सर्वजण बोलतात, पण मित्रांनो बकासूर आणि दोन नंदी असा आहेत की त्यांनी महाराष्ट्राला वेड लावले मित्रांनो. हे नंदी संपण्यातलं नव्हे मित्रांनो, ही सर्वांना ध्यानात एकच गोष्ट घ्यावी की हे नंदी कधीच संपणारे नाहीत मित्रांनो. आणि ह्यांचं नाव कायमचं महाराष्ट्राच्या तोंडावर राहील मित्रांनो. महाराष्ट्रातल्या बारक्या पोरांपासून बकासूर आणि मथुर कोण म्हटलं तर एका सेकंदात ओळखणारी फॉलोविंग आहे, एवढी जबरदस्त मित्रांनो आहे. आणि सर्वांच्या मनातलं अधिराज्य म्हटलं तर बकासूर आणि मथुर ही दोन जोडी मित्रांनो. आपला सर्जा मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा सुद्धा आता फॉर्म मध्ये येईल मित्रांनो. काय होईल ते पुढचं बघू आपण. पण आता सर्वात महत्वाची आपल्याला गरज काय की बकासूर आणि मथुर पुन्हा एकदा एकत्र पळावे मित्रांनो. ह्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना ड्रायव्हर दिसलेच पाहिजेत. आणि माझं तुम्हाला एक चॅलेंज आहे मित्रांनो, विठ्ठल नाना ह्यांना बकासूरची सुद्धा एवढी माहिती आहे आणि मथुरची सुद्धा एवढी माहिती आहे. मागं पडणाऱ्यातले हे नंदी नव्हेत मित्रांनो, पण त्यांना कसं आहे नानांची साथ फक्त पाहिजे मित्रांनो आता. आणि बकासूर आणि मथुरच्या गाडीवर मला तर विठ्ठल नानाच बसलेले पाहिजेत मित्रांनो. ही जर तीन तिघाड जमलं तर महाराष्ट्राला वेळ लागणार नाही मित्रांनो. आणि ही व्हिडिओ एवढी व्हायरल मित्रांनो झालीच पाहिजे की बकासूरच्या गाडीवर आणि मथुरच्या गाडीवर विठ्ठल नाना बसलेच पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्राला बकासूर आणि मथुर एकत्र पळताना दिसावे का नाही दिसावे ते तुमच्या हातात आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विठ्ठल नानांना त्यांनी बोलले तर विठ्ठल नाना एका पायावर जाऊन बसतील मित्रांनो गाडीवर. कारण विठ्ठल नाना सारखा माणूस ह्या दुनियेत म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तर भेटणारच नाही मित्रांनो. आणि त्या गाडीवर विठ्ठल नाना बसणार, 100% बसणार मित्रांनो. आणि पुढच्या येणाऱ्याच मैदानात बसलेच पाहिजेत. आणि बकासूर आणि मथुर ही दोन्ही नंदी एकत्र पळले पाहिजेत मित्रांनो, असंच मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आपली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक मित्रांनो नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि बकासूर आणि मथुर एकत्र पळावे आणि त्याच्यावर विठ्ठल नाना ड्रायव्हरच बसले पाहिजेत गाडीवर, असंच आपला प्रयत्न चालू राहील मित्रांनो. ह्या व्हिडिओला आपल्या किती सपोर्ट भेटतोय त्याच्यावरच आपल्याला कळेल मित्रांनो की माणसांच्या मनात आहे का नाही बकासूरच्या आणि मथुरच्या गाडीवर विठ्ठल नाना आपले बसले पाहिजेत का नाही. कमेंट मध्ये सांगायला मित्रांनो विसरू नका. धन्यवाद.